ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ऊस पिकासाठी सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त जयवंत जगताप। डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या वतीने व कृषी विभाग आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी समृद्ध अभियानांतर्गत दत्तवाड, दानवाड व सैनिक टाकळी आदी गावांमध्ये चर्चासत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या चर्चात्मक मार्गदर्शनाखाली ऊस उत्पन्नात पाचट व्यवस्थापन ही एक महत्त्वाची प्रक्रिया असून ती जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी दत्तवाड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले। या कार्यक्रम प्रसंगी सरपंच चंद्रकांत कांबळे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगले, रामचंद्र मोठे, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे शास्त्रज्ञ दीपक पाटील, राजवर्धन सावंत व स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष विवेक पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शनाबरोबर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक सोयाबीन व भुईमूग आदी पिकाबाबत चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांनी प्रमुख तज्ञांना अनेक प्रश्न उपस्थित करून निरसन केलं। त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी प्रकाश फाळके यांनी खरीप हंगाम शेतकरी योजना, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके, बियाणांची उगवण चाचणी व पीएम किसान संदर्भात महत्त्वपूर्ण सल्ला दिला। यावेळी युवा नेते राजगुंडा पाटील, कृषी विभागाचे अधिकारी सागर भमाने, कुमार बेरड, जयपाल बेरड, अर्जुन राठोड, गौरव राणे, श्रीमती वृषाली तेरदाळे, प्रवीण बनसोडे, कीर्तिकुमार पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह दत्तवाड, दानवाड व सैनिक टाकळी आदी पंचक्रोशीतील शेतकरी बंधू उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी संजय सुतार, दत्तवाड। ते वरती जातात, त्याला सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्या वापसावलीमध्ये जे छोटे फुटवे आहेत, बारके फुटवे आहेत, त्याला वापसावल होते, त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही। सूर्यप्रकाश नाही मिळाला की त्याला अन्न तयार करता येत नाही। स्वतःचं अन्न नाही स्वतःचं तयार केलं तर ते ऊस आहे ते जगू शकत नाही आणि कालांतराने थोड्या दिवसांना तो ऊस आहे तो मरतो। म्हणजे 3-4 महिने तुमचं टाकलेलं खाद्य खातो, अन्न खातो, तुमची खतं खातो आणि त्यानंतर 4 महिन्यानंतर भरणी केल्यानंतर हा ऊस मरत जातो। त्यामुळं पुढे जाऊन ऊस मारण्यापेक्षा आपण म्हणतो संख्या नियंत्रण करा, योग्य संख्याचं नियंत्रण करा त्याच्यामध्ये, की जेणेकरून आहे त्या संख्या जे ऊसाला मर्यादित ऊसाला 40,000 ऊसाला एकरामध्ये 40,000 ऊस तयार होतात, तेवढ्याच ऊसाला जर लागवड मिळाली तर त्याला ऊसाला जाडी चांगली आणि उत्पादन चांगले याच्यासाठी पाहिजे। एक संख्याशास्त्र आहे ऊसाचं, ते सांगतो तुम्हाला। एकरामध्ये 40 ते 45,000 ऊस तयार होतात। ती संख्या मोजायची कशी? सगळा ऊस मोजायची गरज नाही, एक साधा फॉर्म्युला सांगतो। एक जर 4 फुटाची सरी असेल तर एका फुटात जर 4 ऊस असतील तुमच्या, तर तुमच्या ऊसाची जे एकरामध्ये 40,000 ऊस आहे। 5 फुटाची सरी असेल, एका फुटात 5 ऊस जर तयार झाले तेवढेच ऊस कारखान्याला जायला तयार होतो, त्याच्यापेक्षा जास्त ऊस तयार होतो। आणि तेवढेच ऊस मेंटेन करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला उत्पादन आहे ते उत्पादन निश्चितपणे चांगलं। म्हणून थोडंसं आपल्याला गणित असं करायचं आहे, गर्दी जास्त करू नका, सरीची रुंदी वाढवा। तुमची जी काळी बोर राहणं बघतोय त्याच्यात मी असं म्हणजे 5 फुटांना लागेल का? एक डोळ्याची टिपरीची लागत करणार असेल तर 1.5 फुटाच्या अंतराला लागेल का? 2 डोळ्याची टिपरी असेल तर मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 9 ते 10 इंचाचं 2 टिपऱ्याच्या मध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा। उद्देश असा आहे 9 ते 10 इंचाचा अंतर मध्ये गॅप ठेवला आणि कांड्याच्या 2 टिपरीची लांबी 9 ते 10 इंच, म्हणजे 9-9 18 इंचाचं अंतर झालं। आणि 18 इंचाच्या अंतरामध्ये 2 टिपऱ्यातली 2 डोळ्यातली एक जरी डोळा उगवला तर ऍटलीस्ट कमी कमी 1.5 फुटावरती एक तरी ठोंब तयार होतो। आणि त्या एक ठोंबामध्ये आपल्याला 4 फुटाची सरी असेल तर 6 ऊस पाहिजे। 5 फुटाची सरी असेल 5 दीड 7.5 म्हणजे तुम्हाला 7 ते 8 फुटवे पाहिजे। 40-32 संख्या ऊसाला 15-15, 20-20 फुटवे येतात। त्यामुळे आपल्याला फुटव्याची काळजी करायची नाही। म्हणून तरी लोक 6 फूट 7 फुटावरती जाऊन सांगतात सरीची रुंदी ठेवून त्याच्यामध्ये लागण करतात। तुम्ही एक काम करायचं आहे, लागण करून झाल्यानंतर तुम्ही एक काम करायचं, 1.5 महिन्यानंतर आपल्याला फुटवा चालू होतो, 1.25 महिन्याच्या आसपास आपल्याला अपेक्षित असणारा फुटवा होतो, त्यावेळेला आपल्याला बाळबांधणी करायची। आता अपेक्षित असणारा फुटवा म्हणजे किती? उदाहरण घेतो, 5 फुटाची जर सरी असेल तर एका फुटात 5 ऊस तयार होतात। म्हणजे आपण काय करायचं, त्या 1.25 महिन्याच्या आसपास एक 20 फुटाच्या अंतरातले तुमची कोंबाची संख्या मोजायची।